नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पुणे मेट्रोची प्रतीक्षा वाढली। 15 जुलैला 12 स्थानके सुरू होणार। पूर्ण मेट्रो 2027 पर्यंत। खेडमध्ये नदीत डुबून 5 भावांपैकी 3 सख्या भावांचा मृत्यू। कुटुंबावर शोककळा। कर्नाटकमध्ये डीएड व बीएड धारकांसाठी मोठी संधी। 100 दिवसात 15,000 प्राथमिक शिक्षक भरती। सोन्याच्या दरात मोठी घसरण। सोने 6,000 तर चांदी 13,000 स्वस्त। भारतीय संशोधकाचा मोठा शोध। 5 नवीन न्यूट्रॉन तारे सापडले। उरीमध्ये मुलाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी जवान अर्जुन जाधव हुतात्मा। पुणे शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन। 20 तारखेला दिल्ली कूच। धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपकेंचा एल्गार। अमेठीमध्ये ट्रेन थांबता समोशासाठी प्रवाशांची गर्दी। शटल एक्सप्रेसची अनोखी चव। महाराष्ट्रात कर्जमाफी योजनेत केवळ 15,000 कोटी। नियमित कर्जदारांना धक्का। शरद पवारांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरण्याचा इशारा। महाराष्ट्रात महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी व परीक्षांसाठी सीसीटीव्ही बंधनकारक। महाराष्ट्रात एसटी महामंडळाचा मोठा निर्णय। विद्यार्थ्यांना शाळेतच पास सुविधा। सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन। महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल मंदावली। पावसासाठी अजून प्रतीक्षा। सोलापुरात घरगुती गॅसचा काळा बाजार। हातगाड्यांवर सिलेंडरचा गैरवापर। पुण्यात सहकार नगरमध्ये गोळीबार। 1 व्यक्ती जखमी। पुण्यात महिलेवरील अत्याचार प्रकरणात ट्रक चालकाला 10 वर्ष सक्त मजुरी। पुण्यातील कुख्यात गुंडासह 3घांना अटक। दरोड्याचा कट उधाळला। उमरगा सावकारी जाचातून महिला फॉर्मॅसिस्टचा विनयभंग व धमकी। पंतप्रधान मोदींचा 12 वर्षाच्या कार्यकाळानंतर भावनिक सूर। पालघरमध्ये नालासोपाऱ्यात एफडीए कार्यवाही। गुटखा माफियावर धाडी व दुकान सील। शेगावमध्ये भेसळयुक्त खाद्यपदार्थामुळे आरोग्याचा धोका। कल्याणमध्ये मध्यरात्री गोळीबार। पोलिसांकडून आरोपीची धिंड। देऊळबंद 2 चित्रपटाने रचला इतिहास। रितेश देशमुखच्या चित्रपटालाही मागे टाकले। सध्या इतकंच। बघत रहा लोकतंत्र मिरर।